शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षक भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक, स्टिकर झळकू लागलेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढण्यात आले नाहीत, तर काही ठिकाणी कारवाई म्हणून प्रतिमांवर रंगकाम करून त्या रंगवण्यात आल्यात। या फलकांमुळे विद्रुपीकरण झाल्याचं चित्र शहरात दिसून येते। दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ठाणे शहरातील नौपाडा, साकेत, कळवा आणि खारेगाव या भागात भाजपच्या वतीनं देवाभाऊ अशा आशयाचे फलक मागील काही दिवसांपासून चिटकवले जात आहेत। या फलकांवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र असा उल्लेख आहे, तर लहान आकारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं छायाचित्र निदर्शनास येत आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ्या आकाराचं छायाचित्र आहे। या फलकांमुळे शहरातील चौक, उड्डाणपुलांचा परिसर मागील काही दिवसांपासून विद्रूप झाल्याचं चित्र दिसून येते। विशेष म्हणजे सुशोभीकरणासाठी सुमारे 1.5 ते 2 वर्षांपूर्वी ठाणे शहरातील संरक्षक भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली होती। महापालिकेने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते। या रंगरंगोटीवर देखील हे फलक चिटकवण्यात आले आहेत, त्यामुळे या रंगरंगोटी केलेल्या ठिकाणाची शोभा निघून गेली आहे। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानं आता आचारसंहितेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे महापालिकेकडून आता हे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे। परंतु या फलकांसाठी वापरले जाणारे कागद व्यवस्थित निघत नसल्यानं आता प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यांवर रंगरंगोटी करण्याची वेळ महापालिका कर्मचाऱ्यांवर आली आहे, तर काही ठिकाणी अद्यापही या फलकांवर कोणतीही कारवाई झाली नाही। या प्रकारावरून सुजाण ठाणेकर नाराजी व्यक्त करत आहेत। केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत असताना सत्ताधाऱ्यांनीच अशा पद्धतीनं शहराचं विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर, ओळा माजिवडा, कोपरी पाचपाकाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,17,000च्या आसपास दुबार मतदार असल्याच्या तक्रारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात आल्या होत्या। परंतु संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा करत ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी अशोक क्षणगार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून होणारे आरोप आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला दावा यामुळे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे। 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या तयार करण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं। या याद्यांमधील त्रुटींसंदर्भात तक्रारी नोंदवण्याकरिता प्रशासनानं मुदत देऊ केली होती। या मुदतीत शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते राजन विचारे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दुबार मतदारांबाबत तक्रार नोंदवली होती, परंतु या तक्रारींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता। ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, मीरा भाईंदर, ओळा माजिवडा, कोपरी पाचपाकाडी, बेलापूर, ऐरोली या 6 विधानसभा मतदारसंघात 1,93,000हून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप विचारे यांनी केला होता। या मुद्द्यावरून त्यांनी प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढत ही नावं वगळण्याची मागणी केली होती। तसंच ही नावं न वगळल्यास न्यायालयात दाद मागावी लागेल असा थेट इशाराही दिला होता। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघात 24,000हून अधिक दुबार मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला होता। मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी 1 ते 409 मध्ये एकूण 4,68,252 पैकी 24,426 दुबार मतदार असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा त्यांनी दावा केला होता। ही नावं निवडणूक अधिकाऱ्यांनी वगळली नाहीत तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता। असं असतानाच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केवळ 13,000च दुबार मतदार असल्याचा दावा जिल्हाधिकारी अशोक क्षणगार यांनी केलाय। राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन दुबार मतदार शोधण्यात आले। त्यामध्ये 13,000 दुबार मतदार नावं असून ही नावं वगळण्याची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्याचं जिल्हाधिकारी अशोक क्षणगार यांनी सांगितलं।
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राबवण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन जिल्ह्यातील मतदारांची संख्या 68,01,244 वर पोहोचली। त्यानंतर देखील आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता। या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांनी मतदान नोंदणीकडे भर दिल्यानं 3,45,484 नवीन मतदारांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा लक्षात घेता मतदान केंद्र वाढवण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांच्या संख्येत 350हून अधिक वाढ झाली आहे। मतदान प्रक्रियेला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीची माहिती जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज झालाय। या ठिकाणी आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 सत्रात प्रत्येकी 3 याप्रमाणे 9 पथक असणार आहेत। यामध्ये एक जिल्हा नोडल अधिकारी, विधानसभा मतदारसंघ न्याय नोडल अधिकारी असणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 71,55,728 इतके मतदार आहेत। यामध्ये 38,13,264 पुरुष तर 33,41,070 महिला, 1,394 इतर मतदार आहेत। यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 1,65,597 इतकी आहे। अपंग मतदारांची संख्या 37,854 इतकी तर 85 पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांची संख्या 57,209 इतकी आहे। ओळा माजोडा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 5,40,293 मतदार आहेत, तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 2,80,852 इतके मतदार असल्याची माहिती शृंगारे यांनी दिली आहे। महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जात आहेत। मात्र काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले असले तरी त्या पैसे काढण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे मुंब्रा परिसरातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मुंब्रा पोस्ट ऑफिसमध्ये जमल्या आहेत। पोस्ट ऑफिसमध्ये प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांचे कर्मचारी काम करतायत, त्यामुळे महिलांना बँक तपशील आणि आधार कार्ड तपासल्यानंतर बाहेरूनच पैसे दिले जात आहेत। आम्हाला पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगेत उभं राहावं लागत असल्याचं काही महिलांनी सांगितलं। मात्र तरीही पैसे काढणे खूपच कठीण आहे। पोस्ट ऑफिसचे अधिकारी काही विचारायला गेल्यास काउंटर बंद करून आत निघून जातात। गर्भवती महिला आणि लहान मुलांसह आलेल्या महिलांना कोणत्याही सोयीचं किंवा पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं। काही महिलांना पैसे मिळाल्यानं आनंद झाला, तर काही महिलांचा संपूर्ण दिवस केवळ KYC या प्रक्रियेत जात आहे।